Hello everyone, dear student. We will going to learn about Darwin theory. Darwin theory of natural selection in this lecture. आपला डार्विन थेअरीची स्टडी करायची. त्याच्या अगोदर आपण हा लेसन ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेले आहे आणि सगळेच्या सगळे पॉइंट एकदम सिंपल वर्ड मध्ये एक्सप्लेन करून आपण YouTube चॅनलला अपलोड केलेलं आहे. डार्विन थेअरी रोट ओरिजिन ऑफ स्पेसिस एक बुक लिहिलेलं आहे. त्या बुक मधून त्यांनी नॅचरल सिलेक्शन्स काय आहे ते सगळं काही मांडून ठेवलेले त्या बुक मध्ये. मग त्याच्यातला एक छोटासा पॉइंट सिंपल पॉइंट आहे आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. मग अकॉर्डिंग टू डार्विन थेअरी आता फर्स्ट पॉइंट एक्सप्लेन केलेले पहा तिथे तुम्हाला दिसत असेल. फर्स्ट पॉइंट डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically means what? Prolificallyचा मीनिंग होतो लार्ज नंबर ऑफ स्पेसिस. म्हणजे एखादी कुठला तरी असा ऑर्गॅनिझम असतो जास्तीत जास्त पिल्लांना जन्म देतो असा त्यांचं म्हणणं आहे. आणि कुठला पण ऑर्गॅनिझम असेल जास्तीत जास्त पिल्लांना जन्म देण्याचं काम करतो. आणि नेक्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला सांगितलेले ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ इच अदर. आणि जे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेले कॉम्पीट विथ इच अदर. एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन आहे. भीषण फायटिंग चालू आहे. कोण जगायचं कोण करायचं. कशासाठी कॉम्पिटिशन आहे? कॉम्पिटिशन फॉर फूड आहे, कॉम्पिटिशन फॉर शेल्टर आहे आणि कॉम्पिटिशन फॉर मेटिंग. हे असं 3 प्रकारचे कॉम्पिटिशन लिव्हिंग थिंग्स मध्ये ऑर्गॅनिझम्स मध्ये चालू असतं, कंटिन्युअसली चालू असतं. आणि अकॉर्डिंग टू डार्विन थर्ड पॉइंट इज in this competition only those animals sustain. फक्त तेच animals sustain होतात which shows modification essential for winning the competition. ते मॉडिफाय करतात, स्वतःला मॉडिफाय करतात आणि कॉम्पिटिशन जिंकण्याचा प्रयत्न करतात. असेच फक्त सस्टेन राहू शकतात. सस्टेन म्हणजे जिवंत राहू शकतात. सिंपल आहे. थर्ड पॉइंट क्लिअर आहे. फ्रॉम दिस थर्ड पॉइंट वी कॅन से दॅट ओनली फिटेस्ट organism can live or sustain. Okay, next one is the fourth point. Sustaining and selected organism perform reproduction and thereby they give rise to new species with their own specific character. Simple आहे. जे सस्टेन आहेत, जे सिलेक्टेड आहेत, कॉम्पिटिशन मध्ये जे जिवंत आहेत, जे कॉम्पिटिशन विन केलेले लिव्हिंग थिंग्स आहेत ते त्यांच्यासारखा न्यू स्पेसिस फॉर्म करतात आणि ते पण त्यांचेच कॅरेक्टर त्यामध्ये असतात. स्पेसिफिक कॅरेक्टर सहित न्यू जनरेशन होतो, प्रोड्यूस होतो. आपल्या स्टडीसाठी ओनली 4 पॉइंट्स आहेत. स्टडीसाठी ओनली 4 to 5 पॉइंट्स आहेत डार्विनने दिलेले. सिंपल पॉइंट्स आहेत, एकदम इझी आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर ऑब्जेक्शन काय आहे, ऑब्जेक्शन कोणी घेतलेलं आहे ते ऑब्जेक्शन आपल्याला इथे बघायचं आहे. फर्स्ट ऑब्जेक्शन इज दॅट नॅचरल सिलेक्शन इज नॉट रेस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. फक्त नॅचरल सिलेक्शन वरतीच इव्होल्युशन डिपेंड असतं असं नाही, म्हणून हा फर्स्ट ऑब्जेक्शन आहे. सेकंड वन इज डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. म्हणजे कुठला ऑर्गन युजफुल आहे आणि कुठला युजलेस आहे याच्याविषयी एक्सप्लेनेशन सुद्धा डार्विनने त्यांच्या थेअरीमध्ये दिलेलं नाहीये. हा सेकंड ऑब्जेक्शन आहे. थर्ड पॉइंट इज देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. अब्रप्ट मीन्स फास्ट चेंजेस आणि स्लो आणि फास्ट चेंजेस. इव्होल्युशन मध्ये स्लो चेंजेस आणि फास्ट चेंजेस होतात का नाही याच्याविषयी सुद्धा एक्सप्लेनेशन डार्विनने दिलेलं नाहीये. अशा प्रकारे लाईक दिस आपण डार्विन्स थेअरी सुद्धा कंप्लीट केलेले. सिंपल थेअरी आहे, एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट पण आहे. बऱ्याच वेळाचे रिपिटेशन झालेले 2 or 3 मार्क्ससाठी एक्झाम मध्येही येण्याचे चान्सेस आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण लॅमार्किझम.